सावधान. अक्षय तृतीयेला कर्क राशीच्या लोकांनी या चुका टाळा, अन्यथा होईल नुकसान. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार स्वामी भक्त हो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, विशेषतः माझ्या कर्क राशीच्या भावंडांसाठी. 19 एप्रिल, अक्षय तृतीया, असा दिवस ज्या दिवशी केलेलं दान अक्षय राहतं, पण त्याच दिवशी केलेली एक चूक तुमच्या आयुष्यातलं सुख आणि समृद्धी सुद्धा अक्षय काळासाठी हिरावून घेऊ शकते. कधी विचार केलाय का की तुम्ही खूप मेहनत करता, देवाची भक्ती करता, तरीही ऐन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुमच्या घरात कटकटी का होतात, पैसा का टिकत नाही? आज मी जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमचे डोळे ओलावतील, पण हे सत्य जाणून घेणं तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे. जर तुम्ही खरोखरच तुमच्या आई-वडिलांवर आणि मुलाबाळांवर प्रेम करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचं एक पाऊल तुमचं नशीब बदलू शकतं किंवा कायमचं बिघडू शकतं. विषयाला सुरुवात करण्याआधी तुमच्या मनात स्वामींबद्दल असलेली भक्ती व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ किंवा जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या मनाची श्रद्धा दर्शवते आणि आपली ही आध्यात्मिक फॅमिली आणखी मोठी करते. अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि कर्क राशीची संवेदनशीलता. कर्क राशीचे लोक म्हणजे समुद्रासारखं विशाल हृदय असलेले. दुसऱ्याचं दुःख पाहिलं की यांच्या डोळ्यात पाणी आधी येतं. पण मित्रांनो, तुमची हीच हळवी बाजू कधी कधी तुमच्यासाठी घातक ठरते. अक्षय तृतीया म्हणजे क्षय न होणारा दिवस. या दिवशी तुम्ही जे काही कराल त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर कायमचा राहणार आहे. घरातील कलह. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर कर्क राशीच्या घरात वाद झाले, पती पत्नीमध्ये भांडण झालं किंवा आई वडिलांचा अपमान झाला, तर लक्षात ठेवा, माता लक्ष्मी त्या उंबरठ्यावर कधीच पाय ठेवत नाही. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो मनाचा कारक आहे. जर या दिवशी तुमचं मन दुखावलं गेलं तर तुमचं संपूर्ण वर्ष मानसिक तणावात जाईल. चुकीच्या वेळी केलेली खरेदी आणि दिखावा. लोक म्हणतात अक्षय तृतीयेला सोनं घ्यावंच लागतं, पण जर तुमच्या खिशात पैसे नसताना कर्ज काढून तुम्ही जगाला दाखवण्यासाठी सोनं घेत असाल तर ते सोनं तुमच्या घरात समृद्धी नाही तर दारिद्र्य घेऊन येईल. कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी अहंकारापोटी खर्च करू नये. दान धर्मात केलेली कंजूसी. कर्क राशीचे लोक मुळात दानशूर असतात, पण मी का देऊ हा विचार जर मनात आला तर तुमचं नशीब तिथूनच फिरायला सुरुवात होतं. या दिवशी रिकाम्या हाताने आलेल्या व्यक्तीला कधीच परत धाडू नका. कर्क राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमचं दुःख काय आहे हे मला माहिती आहे. तुम्ही जगासाठी खूप काही करता, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा सगळे पाठ फिरवतात, हो ना? ही तुमची व्यथा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मनात हाच विचार करून रडत बसता की माझ्याच नशिबात हे का? पण आज सांगतो, तुमची ही रडण्याची आणि स्वतःला कोसत राहण्याची सवय हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. या दिवशी जर तुम्ही डोळ्यातून पाणी काढलं तर तुमच्या नशिबातील सुख सुद्धा वाहून जाईल. लक्षात ठेवा, चंद्र तुमचा स्वामी आहे, जो कधी पौर्णिमेसारखा चमकतो तर कधी अमावस्येसारखा काळोखात जातो. तुमच्या भावनांवर ताबा मिळवणं हीच या अक्षय तृतीयेची सर्वात मोठी साधना आहे. पितृदोष आणि अक्षय तृतीया, एक भावनिक दुवा. अक्षय तृतीयेला केवळ लक्ष्मीचीच नाही तर आपल्या पितरांची सुद्धा आठवण काढायची असते. कर्क राशीच्या कुंडलीत अनेकदा पितृदोषाची सावली असते. तुम्ही कितीही कमावलं तरी पैसा दवाखान्यात जातोय का? घरात विनाकारण भांडणं होतात का? मृतातरी पितरांना या दिवशी पाणी आणि तीळ अर्पण करायला विसरू नका. आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही सोनं तुमच्या आयुष्यात चमक आणू शकणार नाही. जर तुमचे आई वडील आज तुमच्या सोबत असतील तर त्यांच्या चरणांवर डोकं ठेवा, कारण ज्याचे आई वडील दुःखी आहेत त्याला साक्षात विठ्ठलही प्रसन्न होणार नाही. ही चूक करू नका, अन्यथा तुमच्या पुढच्या पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. या वस्तूंचे दान म्हणजे भाग्योदय विशेष उपाय. केवळ चुका टाळणं पुरेसं नाही, तर या दिवशी काही गोष्टींचं दान तुमचं नशीब पालटू शकतं. कर्क रास ही जलतत्वाची रास आहे.
या कडक उन्हाळ्यात अक्षय तृतीयेला थंड पाण्याचा रांजण म्हणजे माठ दान करा. जेव्हा एखादा तहानलेला जीव ते पाणी प्याल्यानंतर तृप्त होईल आणि त्याच्या मुखातून जो आह निघेल, तो आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील सगळी संकटं भस्म करेल. यासोबतच पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, साखर किंवा दूध दान करा. पण हे दान करताना मनात अहंकार नसावा. मी देतोय ही भावना न ठेवता स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत ही भावना ठेवा. नात्यांमधील अक्षय गाठ, एक कळकळीची विनंती. आजच्या काळात आपण सोन्याचे दागिने तर घडवतो, पण नात्यांमधली वीण उसवत चाललीय. कर्क राशीचे लोक खूप स्वाभिमानी असतात. कधीकधी या स्वाभिमानाचं रूपांतर अहंकारात होतं. जर तुमच्या भावाशी, बहिणीशी किंवा जवळच्या नातेवाईकाशी तुमचं बोलणं बंद असेल, तर या अक्षय तृतीयेला तो अहंकार बाजूला ठेवा. एक फोन करा, त्यांची माफी मागा किंवा त्यांना माफ करा. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा नात्यांची श्रीमंती मोठी असते. विचार करा, जर उद्या आपल्यातील कोणीच नसेल तर त्या सोन्याचं काय करणार? हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला माझी हात जोडून विनंती आहे, या शुभमुहूर्तावर किमान एका तुटलेल्या नात्याला पुन्हा जोडा. स्वामींना हेच अपेक्षित आहे. प्रेक्षकांसाठी एक भावनिक प्रश्न. कमेंटमध्ये मला आज प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिची तुम्ही मनापासून माफी मागू इच्छिता किंवा जिला तुम्ही माफ करू इच्छिता? संकोच करू नका. तुमचं मन इथे मोकळं करा. तुमची एक कमेंट तुमच्या मनावरचं ओझं हलकं करेल आणि कदाचित तुमचं नशीब पालटायला इथूनच सुरुवात होईल. भावनिक साद. माझ्या प्रिय कर्क राशीच्या बांधवांनो, हे सगळं सांगण्यामागे माझा उद्देश तुम्हाला घाबरवणं हा नाही, तर तुम्हाला सावरणं हा आहे. आयुष्य खूप छोटं आहे. आज आपण आहोत, उद्या नसू. पण आपण जाताना आपल्या मुलांच्या मागे काय सोडून जाणार? कर्जाचा डोंगर की संस्कारांची शिदोरी? आज या अक्षय तृतीयेला एक शपथ घ्या. आपल्या घरातील लक्ष्मीला म्हणजे पत्नीला दुःख देणार नाही. आपल्या जन्मदात्या आई वडिलांचे डोळे ओलावणार नाहीत याची काळजी घ्या. कारण जगातील सगळं सोनं एका बाजूला आणि आई वडिलांचा आशीर्वाद एका बाजूला. जर तुम्ही त्यांना विसरलात तर देवही तुम्हाला माफ करणार नाही. कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्याकडे देण्याची वृत्ती आहे, ती जपा. चुकूनही कोणाचं मन दुखवू नका, कारण या दिवशी निघालेला कोणाचाही हाय किंवा आशीर्वाद तुमच्या 7 पिढ्यांवर परिणाम करतो. शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना. माझ्या या कर्क राशीच्या कुटुंबाला सुखात ठेव. त्यांच्या आयुष्यातील दारिद्र्य, दुःख आणि आजारपण कायमचं दूर कर. या अक्षय तृतीयेला त्यांच्या घरात फक्त सुख आणि समाधान अक्षय राहो. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवताना माझंही हृदय भरून आले, कारण तुमची ओढ, तुमची भक्ती मला जाणवतीये. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त या चुका टाळा आणि विश्वासाने पुढे चला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया एका नवीन आशेसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.